शेतकऱ्यांसाठी मोठी आज एक आनंदाची बातमी. आजपासून पीक विमा खात्यामध्ये जमा. आजपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, कोल्हापूर, यवतमाळ, नांदेड, सांगली, रायगड, नंदुरबार, धाराशिव, बीड तर या जिल्ह्यांची जे काही यादी आहे ती तर यादी जाहीर झालेली आहे. तर या यादीमध्ये तुमचं नाव की नाही लगेच तपासा. आज मोठी आनंदाची बातमी. राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांना तब्बल 1400 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर 17,500 रुपये याप्रमाणे पीक विम्याचे पैसे आजपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा इथं जमा होत आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये अनेक शेतकरी बांधवांना निधी त्यांच्या खात्यामध्ये येत आहे. डीबीटीद्वारे शेतकरी बांधवांना SMS देखील देण्यास सुरुवात झालेली आहे. सकाळ, दुपार व रात्रीपर्यंत शेतकरी बांधवांना पैसे इथं जमा होत आहे. तर आता यादी जाहीर झालेली आहे जे काही जिल्ह्याचं सर्वप्रथम यामध्ये इथे पुण्यामध्ये यादी जाहीर झालेली आहे. तर यादीमध्ये नाव आहे की नाही तुमचं लगेच तपासा. आता यादी कशा पद्धतीने इथं पाहायचं की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे. साताऱ्यामध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे. यानंतर जळगावमध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे. धुळेमध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे. यवतमाळमध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे. नांदेडमध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे. सांगलीमध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे. रायगडमध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे. यानंतर इथे आपलं धाराशिवमध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे आणि बीडमध्ये. तर या जिल्ह्यांकरिता याचप्रमाणे आता जो की दुसरा टप्पा आता या जिल्ह्यांसुद्धा 1219 कोटी रुपये आलेले आहेत ते सुद्धा सांगणार आहे. 1400 कोटी रुपयाचा पीक विमा दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. आता थेट डीबीटीद्वारे अनेक शेतकरी बांधवांना 17,500 रुपये याचे जे काही SMS आहे ते सुद्धा इथं येत आहे. तर आता 1400 कोटी रुपये या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात. दुसरा टप्पा पुणेमध्ये दुसरा टप्पा जमा सुरू. 95 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. वाटप सुरू. सातारामध्ये दुसरा टप्पा जमा होण्यास सुरुवात 72 कोटी रुपये. सांगलीमध्ये सुद्धा दुसरा टप्पा 68 कोटी रुपये. कोल्हापूरमध्ये सुद्धा दुसरा टप्पा 81 कोटी रुपये. जळगावमध्ये दुसरा टप्पा 90 कोटी रुपये. धुळेमध्ये दुसरा टप्पा 54 कोटी रुपये. नंदुरबारमध्ये 48 कोटी रुपये. छत्रपती संभाजीनगरमध्ये 76 कोटी रुपये. यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 76 कोटी आपलं झालेलं आहे. यानंतर इथे आपलं बीडमध्ये 110 कोटी रुपये. यानंतर धाराशिव उस्मानाबादमध्ये दुसरा टप्पा 84 कोटी रुपये. नांदेडमध्ये दुसरा टप्पा 97 कोटी रुपये. यवतमाळमध्ये दुसरा टप्पा 120 कोटी रुपये. रायगडमध्ये दुसरा टप्पा 43 कोटी रुपये. सिंधुदुर्गमध्ये दुसरा टप्पा 29 कोटी रुपये. अमरावतीमध्ये दुसरा टप्पा 88 कोटी रुपये. बुलढाण्यामध्ये दुसरा टप्पा 79 कोटी रुपये. अकोल्यामध्ये दुसरा टप्पा 63 कोटी रुपये. वाशिममध्ये दुसरा टप्पा 41 कोटी रुपये. यानंतर इथे आपलं परभणीमध्ये दुसरा टप्पा 66 कोटी रुपये. हिंगोलीमध्ये दुसरा टप्पा 39 कोटी रुपये. लातूरमध्ये दुसरा टप्पा 85 कोटी रुपये. तर आता हा जो निधी आहे 1400 कोटी रुपयाचा पीक विमा जे काही खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता कोणाला पैसे इथं जमा होणार आहे. तर आता सर्वात मेन प्रश्न म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स ज्यांचा अर्ज मंजूर आहे, यादीत नाव आहे जे की आपण दाखवल्याप्रमाणे, आधार लिंक आहे, डीबीटी सुरू आहे, KYC केलेले आहे, नुकसान भरपाई पात्र ठरलेले आहेत. तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम 17,500 रुपये याप्रमाणे 1400 कोटी रुपयाचा पीक विमा आजपासून जमा होण्यास सुरुवात. आता पीक विमा जमा होण्यासाठी महत्त्वाचे जे काही यामध्ये गोष्टी आहेत तर यामध्ये ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेलं असणे आवश्यक आहे, मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, बँक खाते ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. आता पीक विम्याच्या यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी पूर्ण आहे, क्रॉप इन्शुरन्स अप्रूव्हल आहे अशांचे नाव यादीत आलेले आहे. अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. आता पीक विम्याची यादी कशी पाहायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जा, क्रॉप इन्शुरन्स टाका किंवा पीक विमा सर्च करा. पीक विमा सर्च केल्यानंतर लाभार्थ्यांचे किंवा बेनिफिशरी लिस्ट या पर्याय निवडा. जिल्हा टाका, तालुका, गावाचे नाव, हंगाम टाका, खरीप आहे की रब्बीचं पाहिजे. सर्चवरती क्लिक करा आणि तुमच्यासमोर तुमची जी काही पीक विम्याची यादी आहे ती इथं येऊन जाईल. तर आता यादीत नाव आल्यास काय होईल. आता थेट डीबीटीद्वारे पैसे खात्यामध्ये जमा होईल. SMS येईल. 7 ते 8 दिवसांमध्ये पीक विमा जमा केला जाईल. आता उर्वरित जे काही राहिलेले जिल्हे आहे, बाकीचे जे काही जिल्हे राहिलेले आहेत तर या जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहणार आहे. अहमदनगरमध्ये दुसरा टप्पा लवकरच वाटप होणार आहे.
सोलापूर, नाशिक, पालघर, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर. तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा लवकरच जमा होणार आहे. यानंतर इथे मुंबई शहर, रत्नागिरी, जालना, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा लवकरच शेतकरी बांधवांना मिळणार आहे, तब्बल 1400 कोटी रुपये. तर आता या जिल्ह्यांसाठी राहिलेला जो काही निधी आहे ते लवकरच वितरित करण्यात येणार आहे. तुम्हाला जर पीक विमा आलेला नसेल तर या पद्धतीने लेखी अर्ज द्या. पीक विमा प्रतिनिधी यांना लेखी अर्ज. प्रति पीक विमा प्रतिनिधी साहेब, पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज महोदय. याचप्रमाणे आता मी खालील सही करणारा शेतकरी तुमचे नाव राहणार. याचप्रमाणे मी सण, आता कधीचं वर्ष आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. यामध्ये पीक विमा फॉर्म भरलेला असून माझा पीक विमा अर्ज मंजूर आहे. ही पीक पाहणी आणि KYC पूर्ण आहेत, परंतु अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करावी ही नम्र विनंती. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. तर आता यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक. आता अर्ज क्रमांकामध्ये पीक विम्याच्या पावतीवरचा ॲप्लिकेशन ID नंबर तेच तुम्हाला इथे टाकायचा आहे. गावाचे नाव, तालुका, जिल्हा हे तुम्हाला व्यवस्थितरित्या इथून चेक करून घ्यायचं आहे. यानंतर आपला विश्वासू नाव, सही, दिनांक यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे. आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती आणि पीक पाहणी केलेल्याचा स्क्रीनशॉट 72 तासात तुम्ही तक्रार केलेली असणे आवश्यक आहे. आता तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर देतो, याद्वारे सुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा 14447. तर यावरती कॉल करण्यासाठी तुमचे काय समस्या असणे आवश्यक आहे? पीक विमा जमा झालेला नाही, अर्ज रिजेक्ट झालेला, यादीत नाव नाही, KYCची समस्या असेल, बँकेचं लिंक नसेल, स्टेटस पेंडिंग दाखवत असेल किंवा तुम्हाला अधिकही खरीप असेल, रब्बी असेल, पीक विमा जमा जर झालेला नसेल तर अशाने 14447 तर यावरती कॉल करा आणि लगेच पीक विमा मिळवा.